तस भगवतो अरहतो बौद्ध धम्मामध्ये भगवंताला प्रणाम करणं महान पुण्य आहे. त्या भगवान अरहंत सम्यक संबुद्धांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो. बुद्ध धम्म हा जीवन मार्ग आहे. ज्या मार्गाने चालत चालत जीवन सफल होते. जीवनाचा मार्ग म्हणजे जीवन मार्ग. मार्ग म्हणजे रस्ता, पथ, आणि जीवन म्हणजे आयुष्य पूर्ण. तर पूर्ण मानवाचं आयुष्य हे मूल्यवान आणि अत्यंत ऐतिहासिक, पवित्र व गुणवंत आयडियल हे या मार्गानंच होत असते. दुसऱ्या कशानेही होत नाही. दुसऱ्या कशानेही मनुष्य हा गुणवान, आदर्श, ऐतिहासिक, पवित्र आणि परिपूर्ण मूल्यवान जो होतो तो केवळ जीवन मार्गाने गेल्यामुळे. जे लोक आतापर्यंत या मार्गाने गेले ते ऐतिहासिक पुरुष झाले, ते ऐतिहासिक महामानव झाले, ते ऐतिहासिक राजे, महान असे राजकर्ते झाले, ते ऐतिहासिक समाज सुधारक झाले, समाज मूलभूत परिवर्तन करणारे झाले. किंबहुना त्यांनी जरा सुद्धा हा जीवन मार्ग सोडला नाही. जरा सुद्धा त्यांनी गलती केली नाही. छोट्यातली छोटी किंवा मोठ्यातली मोठी अशी पण त्यांनी चूक किंवा गलती केलेली दिसत नाही. यामुळं ते समग्र मानव जातीला आयडियल आहे. संपूर्ण मानव जातीला ते प्रेरक आहेत, प्रोत्साहन देणारे आहेत. काही लोकांच्या मनामध्ये ते कायमचे बसलेले आहेत, ते निघतच नाहीत. एवढे ते गुणवान, एवढे ते क्रांतिकारक, एवढे ते पूर्ण बदल करून देणारे, एवढे ते परिपूर्ण मानव समाजाचे उद्धारक झाले, ज्यामुळं आज त्यांचं नाव क्षण प्रतिक्षण आपल्याला घ्यावं लागतं. हे त्यांच्या केलेल्या जीवन मार्गाचं पालन आहे. त्यांनी स्वतः ते जीवन मार्ग पालन केलेलं आहे. जसं की जग उद्धारक, शांतीचे अग्रदूत, महाकारुणिक, समग्र मानव जातीला दुःख संसार सागरातून पार घेऊन जाणारे तथागत सम्यक संबुद्ध हे पहिले आयडियल आहे. मानव जातीचा जर कोणी खरा आदर्श घेत असेल तर त्यांनी बुद्धाचा आदर्श घ्यावा. कुणी असो मग ते. प्रत्येकाला बुद्धाचा प्रत्येक आदर्श हा त्याचं जीवन सफल करणारा आहे. केवळ सफलच नाही तर ते संसार दुःख सागर पार करून नेणारा केवळ बुद्ध आपला जीवनाचा मार्गदाता आहे, जीवनाचं दीप आहे, जीवनाचा प्रेरक आहे. हे आपण गंभीरपूर्वक समजलं पाहिजे. कारण बुद्ध मार्गानं चालत आलेले आहे.
त्यांना जो मार्ग त्याने सापडला ते अनंत काळानंतर मिळत असतो. तो एकाएकी मिळत नाही की आज ऐकलं पण उद्या तो मार्गात आला, असं नाही होत. प्रत्येक व्यक्तीला हा मार्ग सापडणं मोठं कठीण आहे. पण जेव्हा बोधिसत्वाला हा मार्ग सापडला, ते बुद्ध होण्याच्या पूर्वी बोधिसत्व होते आणि बुद्ध होण्याच्या पूर्वी त्यांनी बोधिसत्वाचे सर्व गुण पार केलेले आहे. बोधिसत्वाचे अनंत अनंत गुण आहेत. दान पारमिता हा पहिला त्यांचा गुण आहे. ते डोनेशन देतच राहिले, ते काही ना काहीतरी देतच राहिले, ते दान देतच राहिले. म्हणून संपूर्ण संसारात पडलेल्या व्यक्तीला आपल्या जीवनाला सुधारण्यासाठी एकसारखं देत राहिलं पाहिजे. छोटं कर्म हे दान कर्म आहे. छोटं कर्म हे दान कर्मापासूनच सुरू होते आणि ते पूर्णत्वाला नेते. ते परफेक्ट ह्युमन बीइंग बनवते, ते परिपूर्ण मानव बनवते, परिपूर्ण महामानव बनवते. एक दान कर्म माणसाला बोधिसत्वाच्या उच्च पदाला घेऊन जाते. किंबहुना केवळ बोधिसत्वाचंच पद बनवत नाही, तर बुद्धत्वाच्या वलयामध्ये, बुद्धत्वाच्या तरंगामध्ये माणसाला ते त्याची टेस्ट, त्याची चव माणसाला घेण्याची त्याला आवड लागते. त्याला बोधीची चव म्हणतात. आणि तो मनुष्य इतक्या उत्साहानं घेत जातो की त्याच्याशिवाय त्याला जीवन जगणं इच्छाच होत नाही. एवढी त्या बोधीची चव त्याला आवडणारी असते, त्याला आकर्षित करणारी असते. म्हणून एक मानव हा आपल्या जीवनाला परिपूर्ण बनवण्यासाठी छोटे छोटे पुण्यकर्म करतो, दान पुण्यकर्म करतो, जीवदान पुण्यकर्म करतो, रक्तदान पुण्यकर्म करतो, भव्य दिव्य कोटी कोटीचे विहार बांधून ते विहार दान कर्म करतो. आणि त्यामध्ये वेगवेगळ्या दिशेच्या भिक्खूला बोलून, वेगवेगळ्या जिल्ह्याच्या भिक्खूला बोलून, वेगवेगळ्या राज्याच्या भिक्खूला बोलून त्या विहारामध्ये तो भोजन दान करतो, चिवर दान करतो आणि अनेक प्रकारच्या जीवन आवश्यक वस्तू भिक्खूला जगण्यासाठी, अरहंत पदाला जाण्यासाठी ज्याची गरज आहे त्या अनमोल वस्तू तो दान करतो. थायलंड, बर्मा, श्रीलंका या देशात तर भिक्खूला लोक 4 व्हीलर दान देतात. भिक्खूला लोक एक कॉम्प्युटर दान देतात. भिक्खूला हे लोक पूर्ण वेगवेगळ्या प्रकारच्या दुर्बीण दान देतात. ज्या दुर्बीणच्या द्वारे ते संशोधन करू पूर्ण पडद्यावरती जनसमाजाला ते बुद्धाचं जीवन कार्य दाखवतात. काही लोक एवढं दान देतात की ते जवळजवळ 1-1 कोटीचं दान देतात. ते कॅमेरे दान देतात आणि अशा इलेक्ट्रॉनिकल फार प्रभावी वस्तू दान देऊन ते धम्मप्रचारामध्ये, आजच्या मीडियामध्ये त्याचा ते लोक बुद्धाच्या कार्यामध्ये, बुद्धाच्या वेगवेगळ्या अंगामध्ये त्याचा वापर करतात. असे तज्ञ भिक्षू आपल्याला अनेक देशामध्ये पाहायला मिळतात. आपल्या इथे जे पूज्य भंते डॉक्टर इंदवंश महाथेरवाय, त्यांनी 10 कमीत कमी 8 कॅमेरे त्यांनी घेतलेले आहे, मोठे मोठे भारी लाखो रुपयाचे. आणि इलेक्ट्रिक मीडियामध्ये त्यांनी सर्वात जास्त रस घेतला. तर देशामध्ये इथले प्रोग्राम ते दाखवतात. तर अशा प्रकारे त्यांना ज्यांनी दान दिलं त्याचा उपयोग इंटरनॅशनल, थायलंड, कंबोडिया, व्हिएतनाम,
जपान, चीन आणि अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका आणि युरोप अशा अनेक देशामध्ये बुद्धिस्ट जे आहेत, आंबेडकरवादी आहेत, त्यांना इथला प्रोग्राम तिथे पाहायला मिळतो. हे त्यांना ज्यांनी दान दिलं त्याचं पुण्य असं लांब लांब जाते बघा, ते खूप दूरपर्यंत पुण्य जाते. मी अमेरिकेला आपल्या बौद्ध समूहामध्ये 4 वेळ बोललो, या पूर्ण मोबाईलवरती बोललो मी. म्हणजे मला ज्यांनी भोजन दान दिलं, मला ज्यांनी नाश्ता दान दिला, ते नाश्ता ते भोजन माझ्या अंगामध्ये जे ऊर्जा निर्माण करते, ते ऊर्जा मी प्रवचन करून अशा दूरदूरच्या लोकाला पूर्ण प्रेरित करतो, त्याला बोधी मार्गावर आणतो, त्याला बोधी मार्गाचं चव लावतो, त्याला बोधी मार्गाची हुशारी आणि त्याची आवड त्याला लावतो. म्हणजे तुम्ही दिलेल्या दानाचा वापर, तुम्ही दिलेल्या नाश्त्याचा वापर, तुम्ही दिलेल्या भोजनाचा वापर हे माझ्याद्वारे अनेक राज्यामध्ये, अनेक देशामध्ये माझी जी शक्ती आहे, मी शक्ती त्याला लावतो. झारखंडचे मला कित्येक फोन येतात, संजय जी आपने आज जो प्रवचन दिया है बौद्धिक मार्ग पर, हमको बहुत अच्छा लगा, आपका दर्शन लेना चाहते हैं, असे लोक तळमळतात. ते म्हणून एक मानव हा छोटे छोटे पुण्य कर्म करता करता तो मानव परिपूर्ण मानव बनतो. तो परिपूर्ण मानव बनता बनता तो बोधिसत्व बनतो. दान कर्म करून पारमिता पूर्ण होते, शील कर्म करून पारमिता पूर्ण होते, नैष्कर्म पूर्ण कर्म करून म्हणजे कुणावरही पघळायचं नाही, कुणावरही मोहित व्हायचं नाही, कुणावरही आपलं मन जाऊ द्यायचं नाही, याला नैष्कर्म्य पारमिता म्हणतात. कुणाच्या सोन्यावर मन जाऊ द्यायचं नाही, कुणाच्या रूपावर मन जाऊ द्यायचं नाही, कोणाच्या संपत्तीवर मन जाऊ द्यायचं नाही, कोणाचा जमीन जुमल्यावर आपला डोळा ठेवायचा नाही, कोणाच्या लेकीबाळीला पूर्ण वश करायच्या वाईट भावनेमध्ये आपलं मन जाऊ द्यायचं नाही. याला म्हणतात नैष्कर्म्य पारमिता. हे कर्म करता करता नैष्कर्म्य पारमिता पूर्ण होते. वीर्य पारमिता म्हणजे सतत झटत राहणं, झिजत राहणं, राबत राहणं, सातत्यानं राबणं, सातत्यानं झिजणं, सातत्यानं लोकाला जागवणं, हे वीर्य पारमिता आहे. मी पुण्याला गेलो, 5 प्रवचनं दिली वेगवेगळ्या भागामध्ये. औंध आनंदनगरमध्ये जे प्रवचन झालं ते साऱ्या पुण्याच्या लोकांचे मला रिस्पॉन्स आले. कोंडाळीमध्ये प्रवचन दिलं ते पूर्ण त्या जिल्ह्यामध्ये जिथे जिथे त्या लोकांनी व्हिडिओ पाठवला त्या सर्वाला त्याचा लाभ भेटला. आणि बोधिवनमध्ये जे मी प्रवचन दिलं 30 सामनेराव समोर त्याचा व्हिडिओ पूर्ण लांब लांब गेलेला आहे. आणि त्यानंतर डॉक्टर आंबेडकर नगर हे पुणे इथे मी प्रवचन दिलं, तिथं 9 सामनेर होते. परंतु एवढा कमालीचा उत्साह होता उपासिकामध्ये, कमालीचा उत्साह होता उपासकामध्ये. ते प्रवचन ऐकायला कोणीच खुर्चीवर बसलं नाही, सारे खुर्च्यावर उभं राहून हात जोडून भिक्खूचं प्रवचन त्यांनी ग्रहण केलं. तर ही जी आवड आहे, ही जी श्रद्धा आहे, ही फार मोठी आहे. आणि म्हणून अशा प्रकारे उद्योगशील बनून वीर्य पारमितेचं कर्म करत करत वीर्य पारमिता पूर्ण होते. अधिष्ठान पारमिता पूर्ण करून करून अधिष्ठान पारमिता पूर्ण होते. म्हणजे मी या जन्मामध्ये अशा प्रकारचं मी काम करून हे दाखवतो, असं अधिष्ठान करणं. हे काम मी करतो, या कामाला केल्याशिवाय मी जाणारच नाही देशातून, या जन्मातून मरणारच नाही, असा अधिष्ठान करून काम करण्याची महत्वाकांक्षा
प्रत्येक मनामध्ये जागवणं माणसानं, हे अधिष्ठान कर्मातून अधिष्ठान पारमिता पूर्ण होते. शांती कर्मातून शांती पारमिता पूर्ण होते. छोटे छोटे कर्म करता करता कुठं आपल्या पारमिता जातात. शांती पारमितेमध्ये सहनशीलतेनं वागणं हे आपल्याला फळ देते. अनुकंपेनं वागणं हे आपल्याला फळ देते. आणि क्षमाशीलतेनं वागणं हे आपल्याला फळ देते. माझ्या मुंडनावर एक माणूस नेहमी असं पूर्णपणे बोट मारायचा, हात मारायचा. मी काहीच म्हणत होतो त्याला, पण नुसतं असं पाहिलं एकदा तर त्याने ते हात मारणंच बंद केलं. म्हणजे अनुकंपा हे चुकीच्या कर्माबद्दल नुसती अनुकंपा जरी केली तरी ते कर्म बंद होते. भगवान गौतम बुद्धाच्या अगोदर काही बुद्ध झाले. एका बुद्धाची कुटी, त्याचे चिवरं, त्याचं सारं सामान, त्याचं भिक्षापात्र एक माणूस तोडत होता, चिवरं जाळत होता. ते कुटी पूर्ण आग लावत होता, चिवरं जळत होते, संघाटे जळत होती, सारा नाश होत होता. आणि असं त्यांनी कर्म, इतकं वाईट कर्म केलं, क्रूर मनानं, द्वेष मनानं. शेवटी मरताना तो माणूस अशा जन्माला आला. इथून तर आंबेडकर नगराच्या बाबासाहेबांच्या पुतळ्यापर्यंत त्याचं शरीर असं लांबच्या लांब, आणि माणसाचं थोडंसं दिसण्यासारखं शरीर, आणि त्याची शेपूट इथं, तर तोंड तिथं. अशा प्रकारे विचित्र जन्माला आला तो माणूस. म्हणजे त्याचे जन्म 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 हे द्वेषाचे कर्म त्याला भोगावे लागतात. म्हणून अपार सहनशीलतेनं वागणं, अपार अनुकंपेनं वागणं, अपार क्षमाशीलतेनं वागणं, हे 3 गुण शांती कर्म, शांतीची पारमिता पूर्ण करतात. सत्याची पारमिता पूर्ण केली पाहिजे. सत्याचं कर्म सोडूच नाही. काही झालं तरी सत्य सोडू नये. हे सर्वात मोठं पारमितेचं कर्म बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जन्मभर पाळलं. म्हणून आपण कर्म छोटं करता करता ते पारमिता बनते, आणि ते कर्म शेवटी बलाढ्य होता ते बुद्धत्वामध्ये घेऊन जाते. सत्य पारमितेसोबत उपेक्षा पारमिता. कोणी किती जरी आपल्याबद्दल गदळ बोलत असेल, अनरिस्पेक्टिव्ह बोलत असेल, किंवा टीका टिप्पणी बोलत असेल, तर आपण उपेक्षा करायची. जाऊ द्या, त्याचं तोंडात तसं आहे. त्याचं मन, त्याच्या मनातून त्याच्या तोंडात जे बाहेर येते ते नरकासारखंच आहे. जाऊ द्या असं म्हणून आपण त्याची उपेक्षा करायची, म्हणजे त्याकडे दुर्लक्ष करायचं. हे आपल्या मनाची निर्मळता वाढवण्यासाठी करायचं असते. कारण ते तर संयम पाळतच नाही. त्याचं मन त्याला संयम पाळू देत नाही. जे वकायचं नाही ते वकत राहते ती. आणि म्हणून माणूस तोंडानं हे कधी नरकासारखे शब्द ओकतो. म्हणायचं जाऊ द्या, ते त्याला सवयच लागली, त्याला आदत लागली. म्हणून आपण दुर्लक्ष करायचं, कानाडोळा करायचा. असं कर्म, उपेक्षेचं कर्म करता करता उपेक्षा पारमिता होते. या छोट्या कर्मातून हे 10 कर्म करता करता 10 पारमिता पूर्ण होतात. या 10 पारमिता बोधिसत्वाची जिंदगी, बोधिसत्वाचं आयुष्य पार करून, पुन्हा 10 पारमिता पूर्ण करून, परमार्थ 10 पारमिता पूर्ण करून, आणि 30 पारमिताच्या आपल्या निश्चयाला, आपल्या श्रद्धेला आपण बोधीच्या मार्गाला जातो. अशा प्रकारे छोटे कर्म
हे मोठे मोठे कर्म होतात अशी मनामध्ये भावना करून सतत छोटे छोटे कर्म करून मोठ्या कर्माकडे वळावं. सर्वांत मंगल हो. अभिवादन शिलिस नित्यं वड्ढाओ पचायिनो चतारो